छान दिसतंय. छान दिसतोय. हा ठेवा. आणि आता हे कानातले ट्राय करू का? देवी ती अंगठी. इरिंग दाखवा. छान आहे. आणि हे कानातले कसे दिसतायत पारू? चालतंय. दादा दादा कुठे पारूकडे चाललेलंस का? हो. अरे पण आता काय उपयोग आहे? म्हणजे आता साखरपुडा ठरलाय ना तुझा. प्रीतम ए ऐक. भावा ये कॉंग्रॅच्युलेशन भावा, कॉंग्रॅच्युलेशन. बरं वाटलं यार. जा जाऊन पेढे वाट जा ना. असं काय बघतोय? मी काही चुकीचं नाही बोलत आहे. नाही म्हणजे बघ, तू आधी पारू बरोबर प्रेमाचं नाटक केलंस, लग्न केलंस, आणि आता जेव्हा आई म्हणते की साजिरी बरोबर साखरपुडा करतालाही तयार आहेस, म्हणजे आनंदाने तिच्या बरोबर गणपती बाप्पा काय घरी आणतोयस, आरतीला काय उभं राहिलायस. हा मज्जा सुरू आहे बाबा, मस्त. हेच हवं होतं ना काय? ए अरे दादा, बरं चल अरे चल सोबत जाऊन सांगूया. चल ना, तू डिवोर्स देणार आहेस तिला. ते तू बस जरा, पण कर ही फालतूगिरी. तुलाही माहितीये मी आनंदात नाहीये. नाही करायचं मला त्या साजिरी सोबत लग्न. तुलाही खूप चांगलंच माहिती आहे यार, हे सगळं जे काय चालू आहे ते माझ्याही मनाविरुद्धच चालू आहे. मनाविरुद्ध सुरू आहे ना? अरे मग कर ना काहीतरी. असंच बसून राहणार आहेस का? मग आता तुलाच काहीतरी मार्ग काढावा लागणार आहे रे. अरे काय आणि कसा मार्ग काढू यार? मार्ग फक्त एकच आहे, आईला जाऊन सगळं खरं खरं सांगणे. हे तेही करायला तयार आहे. पारूचंच म्हणणं आहे की ही योग्य वेळ नाही. मला विचारशील ना तर योग्य वेळ कधीच येणार नाही येतात. आणि तुला नाही जमत आहे ना आईला जाऊन सांगायला, सोडून दे. तो ऑप्शनच नाही आहे आपल्याकडे. आता ही वेळ ऍक्शन घेण्याची आहे. बघ, आत्ता जर तू असाच बसून राहिलास ना तर काही नाही होणार. पारू तुझं ऐकत नाहीये, तू तिला पळवून घेऊन जा. नाहीतर तुला साजिरी सोबत साखरपुडा करावा लागेल. प्लीज दादा, विचार कर या गोष्टीचा. आणि तुला काय वाटतं की मी पारूला घेऊन पळून जायचा प्रयत्न नाही केला का? केला होता. तिनेच नकार दिला. मी आईला नाही फसवू शकत. मग काय पारूला फसवणार आहेस का? आदित्य, असाही उशीर झालाय. आता जर का तू तुमच्या लग्नाबद्दल अहिल्याला सांगितलंस तर तो तिचा विश्वासघात होईल, आणि हा विश्वासघात ती सहन नाही करणार अजिबात. तुला अहिल्याचा स्वभाव माहिती ना, तिचा राग माहिती ना तुला. यानंतर कदाचित ती तुम्हाला पुन्हा कधीच एकत्र येऊ देणार नाही. या सगळ्यापेक्षा तुम्ही जर का पळून गेलात आणि साखरपुडा लांबवलात तर आम्हाला थोडा तरी वेळ मिळेल ना अहिल्याला समजावून सांगण्यासाठी. हा हे बघ, त्यानंतर कदाचित अहिल्या पारूला स्वीकारेल सुद्धा. म्हणजे तशी शक्यता आपल्याला नाकारता येत नाही ना. माझा ऐक आदित्य, प्रीतम म्हणतोय त्याप्रमाणे कर तू. जा तिला घेऊन. ऐक माझं.
हे बघ, आपण मुंबईतल्या बेस्ट बँक्वेट हॉल्स कडनं कोटेशन्स मागवले. तू फक्त सांग तुला कुठला हॉल आवडलाय ते, तिथेच तुझा आणि आदित्यचा साखरपुडा होईल. हे बघ, हे फोटोज बघ, हे फोटोज आहेत त्याचे. बघून घे. हा मस्त आहे. आवडला ना हा? चालेल, आपण हाच फायनल करू. पारू, ऐकलंस का? साजिरीने आत्ताच साखरपुड्याचा हॉल फायनल केलाय. खूप काम आहेत आता आपल्याला. चला कामाला लागा. एक सासूमो. मी लोकेशन्स बघितले, एकदम परफेक्ट लोकेशन्स निवडलेत तुम्ही. आणि परफेक्ट तर असायलाच हवे. आपल्या आदित्यचा साखरपुडा आहे. एक सासूमो, मी पण आदित्यच्या साखरपुड्याच्या सगळ्या तयारीमध्ये पार्टिसिपेट करणार आहे. तुम्ही बघाच, आदित्यचा साखरपुडा एकदम दणक्यात होईल. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. मी सगळ्या अरेंजमेंट्स मध्ये अगदी जातीने लक्ष देईन. काही गरज नाहीये. का? दिशा, मी आत्ताच सांगून ठेवते, या साखरपुड्यापासून तू जितकी लांब राहशील तितकं बरं. आदित्यच्या साखरपुड्यात मला तुझी अजिबात लुडबुड नकोय. आणि काही गडबड झालेली मला चालणार नाही, कळलं? मोहनला कळवून टाकते. हा मोहन, साजिरीने फायनल केलाय हॉल. हो हो, मी तुला आता ते पाठवते. बरं हा ऐक, अंगठ्यांच्या डिझाईन्स जरा मला पाठवून दे, म्हणजे आदित्य आणि साजिरीला दाखवून घेते. त्यांना जे आवडेल ते आपण करून टाकू. या दामिनीच्या पोटात एक काही राहत नाही. बरोबर येऊन मलाच पत्रिकेबद्दल सांगून गेली. पण आता या घरातल्यांना काय माहित, आदित्य आणि साजिरीच्या साखरपुड्याचा मुहूर्त साजिरी नाही तर पारूच्या पत्रिकेवरून निघालाय.